प्रेक्षकांनो, सुरुवातीला आपण बघतोय गौतमी खूप कांगावं करत असते की शुभंकरने तिला सगळ्यांसमोर वाटेल तसं बोललं, मी काय अशी वाईट आहे का? पण शुभंकर मला नेहमी असंच बोलत असतो. इरा आरव समोर हे सगळं नाटक चालू आहे. रमाकांत सुद्धा म्हणतोय, बघा ना, मी दादाचा भाऊ आहे, मी असं करेल का त्याच्या बाबतीत? पण दादा माझ्याशी सुद्धा असं वागतो. हे सगळं ना त्या बयोमुळे होतंय. म्हणजे या दोघांनी कटकारस्थानं केली आणि सगळं काही बयोवर शेकून मोकळे झालेत. आज तर काही कळलेलं नाहीये प्रेक्षकांनो, नेमकं काय झालंय. गौतमी म्हणते, भाऊजी तुम्ही नका काळजी करू, मी आहे पोरांजवळ, तुम्ही जा तुम्हाला काम असेल तर. रमाकांत म्हणतो, हो काळजी घ्या पोरांनो. आता तेवढ्या तिथे बयो येते तर तिच्यासमोर हात जोडतोय आणि म्हणतोय, म्हणजे काहीच न बोलता निघून जातोय. गौतमी म्हणते, हे सगळं तुझ्यामुळेच झालंय बयो. काय ग बाई, तुला काय पाहिजे? तुझ्या पाया पडते मी. गौतमी एवढी नाटक करते की काय सांगू. गौतमी बयोला म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तूच कटकारस्थानं रचले आमच्या प्रॉपर्टीसाठी आणि आता माझ्या नवऱ्याला जेलमध्ये घातलंस. हे तुझ्यामुळे आणि तुझ्या नालायक आईमुळे झालंय. आमच्या घराला लागलेलं ग्रहण आहेस तू, आमची फॅमिली तोडलीस तू. आता बयोला राग येतो, तिच्या आईला वाटेल तसं बोलताय म्हणून बयो ओरडते, हे सगळं तुम्ही केलंय आणि माझ्या आईला नालायक म्हणताय. तुम्ही प्रॉपर्टीसाठी डॉक्टरांना फसवलं आणि त्यांच्याशी लग्न लावता आलं नाही म्हणून हे कारस्थान केलं. तुम्ही आणि रमाकांत काकाने मिळून हे सगळं केलंय. मला सगळं माहिती आहे आणि हे सगळं माझ्यावर शेकताय काय आता. गौतमी पुन्हा लगेच म्हणते, बघा बघा मुलांनो, काय बोलावं आता, हे सगळं मी केलं मलाच म्हणतीये ती. आता तर मला ना तुम्ही विष द्या, मला हे सगळं सहन होत नाहीये, मी असं का करेन. वा ग वा बयो, कमाल आहे तुझी, खरंच कमाल आहे. सगळं एवढ्या लहान वयात केलंस कारस्थानं आणि पुन्हा सगळं माझ्यावर लोटतेस. तुला काहीच कसं वाटत नाही ग? द्या आता, द्या मला विष द्या. आता ती अगदावणेपणा करत असते. लगेच इरा म्हणते, मम्मा तू या बयोसाठी कशाला त्रागा करतेस? आणि काय ग बयो, तुला प्रॉपर्टीज हवी होती तर सांगायचं असतं ना आम्हाला, आम्ही तुला हसत हसत दिली असती. आमची फॅमिली तोडायची काय गरज होती. लगेच आता ही गौतमी म्हणते, मी चालले बाळांनो मुंबईला, मला सहन होत नाही आहे हे सगळं. इरा म्हणते, मम्मा आम्ही पण येतो तुझ्यासोबत. गौतमी म्हणते, आपण मुंबईला जाऊन चांगला वकील बघून तुझ्या बाबाला सोडून त्यालाही तिकडेच बोलूयात. इरा म्हणते, दादा तू येणार आहेस का? आरव म्हणतो, हो मी पण तुमच्यासोबत येणार आहे, मी इथे राहणार नाही. बयो खूप म्हणत असते सारखी त्याला, दादा तू जाऊ नकोस रे, अरे तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. पण हे कोणीच तिचं ऐकायला तयार नाही आहे. यांनी लगेच बॅगा भरल्यात, गाडीमध्ये ठेवतात. इराला म्हणते, ती असं काय करतेस अगं, आपली शाळा सोडून असं अर्धवट जातात का? इरा तिला लोटून देते आणि म्हणते, गप्प बस ग बयो, काहीच बोलू नकोस. आता तू ना एकटीच राहा इथे, तुला नकोच होतं आम्ही म्हणून तू हे सगळं केलंस ना. आमच्या बाबाला आमच्यापासून दूर लोटलं, आता आमच्यामध्ये फूट पाडून आमच्या मम्मालाही दूर लोटशील का? आता तिने खाली तिला ढकललेलं असतं. आरव तिला उचलतो. बयो म्हणते, दादा तू तरी समजून घे ना रे, तुझा गैरसमज झाला आहे. आरव म्हणतो, बयो माझा कुठलाच गैरसमज झालेला नाही आहे, तू वेगळंच वागतेस, मनात एक आणि ओठावर एक असं तुझ्या, मला जाऊ दे. थोडक्यात काय, आरव सुद्धा बयोवर विश्वास ठेवायला तयार नाही आहे. बयो खूप कन्व्हिन्स करते सगळ्यांना. गौतमी आली आणि म्हणते, काय मग सासूबाई येते मी, पण आता हिला प्रॉपर्टी हवी होती ना. प्रेक्षकांनो, ही मध्येच कसं काय एक्झिट घेते, म्हणजे हे मला समजायच्या पलीकडे आहे. आता बयो म्हणते, थांबा ना इराची आई, असं काय करताय. इराची आई म्हणजे गौतमी तिला म्हणते, माफ कर गो बाई, मला माफ कर. आणि आता आरव आणि इराला फायनली ती घेऊन गेली आहे मुंबईला. बयो खूप रडत असते. आता गोजा त्या एका क्षणाचा विलंब न करता बयोला सुद्धा घरातून हाकलून देते. सुमन मध्ये येते तेव्हा सुमनला म्हणते, एक पाय जरी पुढे ठेवलास तर याद राख, तुला घराच्या बाहेर काढीन, गप्प बस, चल ग निक काढते. आणि आता बयोचं सामान आणि बयोला त्यांनी अक्षरशः बाहेर फेकून दिलंय. हे जरा जास्ती झालं असं नाही वाटत आहे का? माझ्या डोक्यावर गेली आहे गोष्ट प्रेक्षकांनो. बयो म्हणत असते, असं काय करताय तुम्ही, मला का हकलताय, नका हकलू. आता गोजात्या म्हणते, कार्टे यापुढे आमच्या घराजवळ दिसलीस तर याद राख, आणि दार लावून घेतलंय. आता बयो तिच्या आईचा फोटो आणि तिचं सामान घेऊन निघाली आहे बिचारी. आता तिला काही क्षण आठवलेत, तिच्या आईचं प्रवेश आठवला आहे तिला, की कशाप्रकारे तिची आई गृहप्रवेश करून या घरात आली होती, तिचा हात घट्ट धरून. पण हे सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसले प्रेक्षकांनो. या स्टोरीचा हा प्रॉपर एंड नव्हता. म्हणजे खरं तर आता नवीन पर्व सुरू होणार आहे, पण अशा प्रकारे म्हणजे जरा कन्फ्युजिंग आहे सगळं हे, म्हणजे मला नाही सांगता येते तुम्हाला. खरं तर माझा गोंधळ उडालाय असं म्हणायला हरकत नाही आहे. बयो पोहोचली आता दवाखान्यात. तिथे रमाकाने दवाखान्यातलं सगळं सामान बाहेर फेकून दिलेलं असतं, अक्षरशः दवाखान्याची पाटीसुद्धा. आता बयोला बघून म्हणतोय, काय ग बयो, या दवाखान्याच्या जोरावर माझ्यावर रुबाब दाखवत होतीस ना तू, आता सगळं आमच्या मनासारखं झालं, आता इथला दवाखाना संपलो. आता त्याने शुभंकरांची पाटी दाखवली बयोला. शुभंकर दत्तात्रय देवचाके या नावामुळे तू मला मिजाज दाखवत होतीस ना, माझ्यावरती आवाज चढवत होतीस ना, बघ हे नावच धुळीला मिसळून टाकलंय मी. आता
इकडे फिरकायचं नाही. डॉक्टरांचा कोट आणि ते टेथिस्कोप दोन्हीच्या दोन्ही त्याने बयोच्या अंगावर फेकले आणि तिला म्हणतोय, हे घे, हे तुला आमच्याकडनं गिफ्ट, आणि यापुढे माझ्या वाड्याजवळ आणि या दवाखान्याजवळ चुकूनही फिरकायचं नाहीस. इथे आता बिअर शॉपी होणार, तुझा दवाखाना संपला, लोकांना औषधं नाही, आता इथे बिअर मिळणार. आणि त्याने त्या बयोच्या अंगावरती ते कोट आणि ते फेकून दिलंय. बयोला आता सगळे क्षण आठवत आहे, कशा प्रकारे तिने तिच्या आईला शेवटच्या क्षणाला तपासलं होतं आणि तिच्या आईने तिला कोट घालायला सांगितला होता. आता या सगळ्या आठवणी बयोच्या डोळ्यासमोर तरळल्या आहेत प्रेक्षकांनो. आणि आज यामध्ये बराच वेळ त्यांनी दाखवलाय. बयो आता त्या दवाखान्याच्या पायरीला नमस्कार करते. तिथे डॉक्टरांचा आणि तिच्या आईचा आरोवीराचा फोटो असतो. तो फोटो ती घेते आणि तिच्या बॅगमध्ये टाकून देते. आता बयो तिच्या पुढच्या प्रवासाला निघाली आहे. प्रेक्षकांनो, आता हा प्रश्न पडलाच असेल ना की बयो कुठे जाणार, एकटी छोटीशी मुलगी कुठे फिरणार. म्हणजे असंख्य प्रश्न माझ्याही डोक्यात भिरकावत आहेत. पण आता काय करणार, या कुठल्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळालेली नाही आहे. फक्त बयो जाताना मनाशी बोलते आणि त्या दवाखान्याकडे वळून बघते की मी हा दवाखाना पुन्हा चालवणार. मी डॉक्टर शुभंकर देवचाकेची मुलगी पुन्हा डॉक्टर होऊन या गावात येणार. आणि तिने कशाप्रकारे सुरुवातीला हे डॉक्टरांनी तिला रिबीन कापायला लावली होती दवाखान्याची, हे सगळे प्रसंग तिला आठवलेत. आणि प्रेक्षकांनो, इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. पुढे आपण बघतोय की बयो मोठी झाली आहे आणि मुंबईला आली आहे शिकायला, तिचं आईचं स्वप्न पूर्ण करायला. पण खूप सगळे प्रश्न अनुत्तरित ठेवलेत प्रेक्षकांनो. बघूयात या प्रश्नांची उत्तरं कधी मिळतात आपल्याला. या नवीन पर्वामधनं आपल्याला खूप अपेक्षा आहेत. आता बघूयात काय काय बघायला मिळते ते. छोट्या बयोची मोठी स्वप्न, सोमवारपासून नवीन पर्वाला सुरुवात. तर नक्की आपल्या चॅनलवर रिव्ह्यू ऐकायला विसरू नका. त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.